मी मधुकर बळवंत साने। स्टोरी वाचायला खूप मजेशीर वाटते, परंतु आपण जेव्हा ही स्टोरी एखाद्या सोबत घडताना आपण पाहतो त्यावेळी याची विदारकता समोर येते। त्यांनी केलेल्या प्रकारानं तो मी नव्हेच हे आचार्य अत्रेंचं एक प्रसिद्ध नाटकही आलं होतं आणि ते नाटकही भरपूर गाजलं होतं। साठ आणि 70च्या दशकातलं मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक म्हणजे तो मी नव्हेच। हे नाटक तुम्ही नक्की पाहिलं किंवा ऐकलं असेल। आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या या नाटकात प्रभाकर पणशीकरांनी लखोबा लोखंडेचं कॅरेक्टर अतिशय उत्तम पद्धतीने साकारलं होतं। आज आपण या नाटकातल्या लखोबा लोखंडेची खरी कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लखोबा लोखंडेची सर्व पायमुळं जोडली गेली आहेत ती 1961 ते 1962 साली गाजलेल्या माधव काझी खटल्याशी। आचार्य अत्रेंनी त्या काळी याच खटल्याचा अभ्यास करून त्यांच्या लेखणीतून लखोबा लोखंडेचं हे पात्र जन्माला घातलं होतं। आचार्य अत्रे यांचं तो मी नव्हेच या नाटकात महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेची गोष्ट अत्यंत रंजक पद्धतीने दाखवण्यात आली होती। नाटकात दाखवण्यात आलेली ही गोष्ट प्रत्यक्षात कितीतरी पटीनं जास्त थक्क करणारी देखील होती, कारण हे नाटक त्या काळी घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित होतं। या नाटकात दाखवण्यात आलेल्या लखोबा लोखंडेचं मूळ नाव हे महाशीर अली काझी उर्फ मधुकर साने असं होतं। या पठ्याने 1945 ते 1960 दरम्यान बनावट नावं सांगून अनेक महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली होती। याशिवाय आपण मोठे सरकारी अधिकारी आहोत असं भासवत त्यानं नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लुबाडलं देखील होतं। मुशाहिद अली काझी, माधव काझी, SM हाशमी, मधुकर बळवंत साने, पीटर मनवासी, प्रभाकर मार्तंड मराठे आणि माधव कृष्ण मराठे अशा वेगवेगळ्या नावांनी समाजात वावरत असणाऱ्या या भामट्याची नजर 1945 साली कुमुदिनी सुलाखे नावाच्या एका महिलेवर पडली। कुमुदिनी ही पाहताच क्षणी काझीच्या डोळ्यात भरली होती, त्यामुळे तो या ना त्या कारणानं ओळख वाढवू लागला। बघता बघता काही दिवसात कुमुदिनीशी त्याची मैत्री झाली। कुमुदिनीला काझीच्या प्रभावी बोलण्यानं भुरळ पडली होती। मी मधुकर बळवंत साने। काझीनं धारण केलेली मधुकर बळवंत साने ही नवी ओळख कुमुदिनीच्या चांगल्याच मनात भरली होती, कारण भामट्या मधुकर बळवंत साने उर्फ काझीनं आपण अँटी करप्शन खात्याचे डायरेक्टर आहोत आणि दिल्लीला आपली खूप ओळख आहे असं तिला सांगितलं होतं। काझी अत्यंत मुरलेला बदमाश असल्यामुळे त्यानं कुमुदिनी बाईला आपल्या जाळ्यात अगदी अचूक पकडलं होतं। काही दिवसातच काझी म्हणजे मधुकर बळवंत सानेनं कुमुदिनीशी बार्शीच्या एका कोर्टात लग्न केलं। लग्नाच्या काही दिवसांनी कुमुदिनीला एक समस्या सतावू लागली। ही समस्या सोडवण्यात आपला पती मधुकर बळवंत साने नक्कीच मदत करेल अशी तिला आशा होती, कारण त्याची दिल्लीला बरीच ओळख आहे असं तो तिला म्हणाला देखील होता। म्हणून या अनुषंगानं कुमुदिनीनं मधुकर सानेकडे मदत मागितली। ऐका ना जरा, बोलायचं होतं थोडं। बोल ना। म्हणजे माझ्या भावाचा जो मित्र आहे ना त्याला नोकरी हवी होती, म्हणजे तो खूप दिवसांपासून नोकरी वगैरे शोधतोय पण त्याला मिळत नाहीये। बघा ना जरा, तुमच्या ओळखीने होत असेल तर काय। नोकरीला लावण्याच्या रूपानं भामट्या प्रवृत्तीच्या मधुकर सानेला एक नामी संधी मिळाली होती आणि ती संधी सोडेल तो काझी कसला। एवढंच ना? अगं बस काय म्हणशील असं, बोलव त्याला। खरंच? हा, आपण लावू का? मला बोलव। मी माझ्या दादाला सांगून आले। हा, बोलव त्याला। मधुकरनं सांगितल्याप्रमाणे कुमुदिनीनं सोपलला घरी बोलावून घेतलं। तेव्हा आपल्या प्रभावी शैलीत हे मधुकर राव मोठ्या मोठ्या फेका मारू लागले। हे बघ सोपल, मी अँटी करप्शन डिपार्टमेंट मध्ये डायरेक्टर आहे आणि कसं आहे, तू जर 15,000 रुपये अरेंजमेंट केली त्याची तर तुझं काम झालंच म्हणून समज। दिल्लीला ओळख आहे रे माझी,
आता कसं आहे, आमच्या खात्याच्या अधिकाऱ्याला 15,000 रुपये टेकवले. तुला आमच्या खात्यामध्ये काम मिळालं म्हणून समज ना. काय कुमुदिनी? हा आता होतील अरेंजमेंट. मधुकरच्या या वक्तव्यावर सोपल खुश झाला आणि त्यानं 15,000 रुपयांचा ड्राफ्ट तयार करून मधुकरला दिला. तेव्हा शिकार अलगद जाळ्यात अडकल्यानं मधुकर खुश झाला. सोपलकडून 15,000 रुपयांचा ड्राफ्ट घेतल्यानंतर मधुकर सानेनं त्याला 2 तारा पाठवल्या. त्यातली एक तार अँटी करप्शन खात्यात नेमणूक दिल्याची होती, तर दुसरी ही नेमणूक कॅन्सल झाल्याची होती. म्हणून सोपल यानं मुंबईला जाऊन चौकशी केली. तेव्हा त्याला त्याची फसवणूक झाल्याचं कळलं. त्यानंतर सोपलनं काजी उर्फ मधुकर सानेच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. काझीने मधुकर साने अशी ओळख धारण करून कुमुदिनीबाईंची फसवणूक तर केलीच, पण तिच्या भावाच्या मित्राला सुद्धा त्याने 15,000चा गंडा घातला होता. या प्रकरणात मधुकर सानेला उर्फ काझीला अटक सुद्धा करण्यात आली, पण त्याच्या मेव्हण्याने म्हणजेच कुमुदिनीच्या भावानं त्याला जामिनावर सोडवलं आणि त्यानंतर काझी जो बेपत्ता झाला तो थेट पुढची 10 वर्ष पोलिसांना गुंगारा देत राहिला. त्याने या काळात जे उद्योग केले ते खरंच मती गुंग करणारे होते. कुमुदिनी आणि सोपलची फसवणूक केल्यानंतर मधुकर साने तब्बल 10 वर्षासाठी बेपत्ता झाला होता. मात्र या 10 वर्षात त्याचे काळे उद्योग काही थांबले नव्हते. या काळात तो देशभर वेगवेगळ्या नावानं फिरत अनेकांना गंडा घालत होता. या 10 वर्षाच्या काळात त्यानं आणखी काही महिलांना फसवलं. त्यातलीच एक होती चंपूताई गोखले. चंपूताई गोखले ही महिला मुंबईच्या मुलुंडमध्ये राहत होती. चंपूताई दिसायला देखणी होती, म्हणून तिला पाहताच क्षणी काझीला ती आवडू लागली होती. त्यामुळे आता या महिलेला आपलं पुढील सावज बनवायचा निश्चय करून काझी त्या अनुषंगानं एक एक पाऊल पुढे टाकत होता. खास करून चंपूताई गोखले यांच्याशी ओळख करण्यासाठी महाचालू प्रवृत्तीच्या काझीनं तो ब्राह्मण असल्याचं तिला सांगितलं आणि स्वतःची ओळख प्रभाकर मराठे या नावानं करून दिली. चंपूताईवर आपली छाप पाडण्यासाठी काझीनं सर्वात आधी स्वतःचं एक बनावट लेटर तयार करून घेतलं. या लेटरमध्ये त्यानं तो आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये कामाला आहे असं नमूद केलेलं होतं. त्यामुळे चंपूताईला तो फार प्रभावी व्यक्ती असल्याची खात्री पटली होती. काझीनं आखलेला हा बनाव चंपूताईला भुरळ घालण्यासाठी आणि तिचा विश्वास जिंकण्यासाठी अतिशय योग्य होता आणि त्यामुळे हळूहळू चंपूताई प्रभाकर उर्फ काझीच्या प्रेमात पडली आणि अखेर प्रभाकरनं सरकारी नोकरीचा कंदील दाखवून चंपूताईशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर प्रभाकरनं आपलं बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आणि चंपूताईला वाऱ्यावर सोडून तो थेट दिल्लीला पोहोचला. यावेळी सुद्धा एका बाईच्या आयुष्याची पार राख रांगोळी करून हा महाविकृत प्रवृत्तीचा बदमाश काझी निघाला एका नव्या सावजाच्या दिशेने. जोपर्यंत आपण जागरूक राहत नाहीत तोपर्यंत कोणीही आपल्याला फसवू शकत नाही. आणि हे फसवणुकीच्या गोष्टी ही मोस्टली प्रलोभने दाखवणं, एकदम मिठी बोल बोलणं किंवा विश्वास वाचल्याचं भासवणं, ह्या सगळ्या गोष्टीमधून एखादा माणूस आपल्या जवळ येतो आणि कधी आपल्याला फसवून जातो हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी फक्त एखादा माणूस आपल्याला जवळ येत असेल तर जवळ येण्याचा इंटेन्शन काय आहे आणि तो कुठल्या गोष्टीसाठी आपल्या बाजूने येतोय किंवा आपल्यासोबत मैत्री करू इच्छितोय, या गोष्टीचं जर आपण जाण ठेवला तर मला नक्कीच वाटतं की फसवणुकीचे प्रकार कमी होऊ शकतात. अनेक बायकांना खोटे नाटे आमिष दाखवून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून काझी अत्यंत चालाकीने पळ काढत होता. कुमुदिनी, चंपूताई यासारख्या कित्येक निष्पाप महिलांची भावनिक आणि आर्थिक फसवणूक करणारा काझी दरवेळी वेगवेगळी नावं धारण करून त्याचं काम झालं की अचानक गायब होत होता. मात्र गुन्हेगार कितीही धूर्त असला तरी त्याच्या पापाचा घडा कधी ना कधी भरतोच आणि काझीच्या आयुष्यात सुद्धा हा दिवस थोडा उशिरा का होईना पण एके दिवशी आलाच. चंपूताईची फसवणूक केल्यानंतर काझीनं थेट दिल्ली गाठलं आणि पुन्हा एकदा अत्यंत बदमाश प्रवृत्तीनं एक नवं रूप धारण केलं.
यावेळी काझी बनला होता प्रभाकर बळवंत साने. दिल्लीला तो प्रभाकर बळवंत साने याच नावानं राहत होता. तिथं राहत असताना देखील त्यानं बरेच फसवाफसवीचे खेळ केले, अनेकांना लुबाडलं, पैशांसाठी गंडे घातले. दरम्यानच्या काळात 1948 मध्ये काझीला पुन्हा अटक झाली, मात्र तो जामिनावर सुटला होता. जामिनावर सुटताच तो हैदराबाद मध्ये पोहोचला आणि त्यानं सगीर अनवर हे नाव धारण केलं. पुढे काही काळानं काझीनं चक्क ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली, कारण त्याचा जीव आता एका ख्रिश्चन तरुणीवर जडला होता. आणि मग काय, पुन्हा एक नवी ओळख आणि प्रेमाचं खोटं नाटक. हा सगळा प्रकार करण्यात काझीचा जणू हातखंडाच बसला होता. काझीनं या ख्रिश्चन तरुणीला भुरळ पाडण्यासाठी आता पीटर मनवासी हे नवं नाव धारण केलं आणि ती ख्रिश्चन तरुणी सुद्धा काझीच्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला अजिबात रोखू शकली नाही. आणि अखेर ठरल्याप्रमाणे तिच्याशी देखील काझीनं लग्नाचा घाट घातला आणि तिला आपल्या प्रेमाच्या ढोंगी जाळ्यात बंदिस्त केलं. मात्र यानंतर काहीच दिवसात काझीनं त्या तरुणीलाही वाऱ्यावर सोडलं आणि त्यानं तिथून पळ काढून थेट नागपूर गाठलं. नागपूरला आल्यावर काझीनं वत्सला देशपांडे नावाच्या एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं. तो आता माधव कृष्ण मराठे बनला होता. 1945 ते 1960 दरम्यान काझीनं अनेक महिलांची फसवणूक केली होती, पण तो कायद्याच्या कचाट्यात सापडत नव्हता. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही मातब्बर असला तरी सुद्धा त्याच्या बापाचा घडा कधी न कधी भरतोच. काझीच्या बाबतीतही तेच घडलं. दिनांक 13 मार्च 1959 या दिवशी पोलिसांनी कोलकात्यात काझीच्या मुसक्या आवळल्या. कोलकात्यात काझीला पकडल्यानंतर त्याच्या विरोधात त्यावेळी 2 खटले चालवण्यात आले. कोर्टात काझीच्या विरोधात अनेक साक्षी पुरावे सादर करण्यात आले, मात्र त्या सर्व साक्षी पुराव्यांना झिडकारत काझी तो मी नव्हेच या भूमिकेवर ठाम राहिला. काझींवर सुरू असलेल्या एका खटल्यात त्याला 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. चंपूताई गोखलेंना फसवून त्यांच्याशी खोट्या नावानं लग्न करण्याच्या खटल्यात काझीला 7 वर्षांची शिक्षा झाली. या खटल्याबद्दल सांगण्यासारखी एक रंजक बाब म्हणजे काझीनं या खटल्या दरम्यान स्वतःचा एक वकीलही नेमला होता. मात्र प्रत्यक्ष साक्षी पुरावे सुरू होण्याच्या आधी त्यानं त्याचं वकील पत्र रद्द केलं आणि स्वतःच्या विरोधातला खटला काझीनं स्वतःच लढवला. त्यामध्ये तो मी नव्हेच कसा चालतो किंवा न्यायालयासमोर खटला कसा चालतो याचं थोडंफार वर्णन त्यामध्ये दाखवलं होतं. नंतर जे काही मधुकर साने होते, अनेक त्यांनी लोकांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केली, अनेक महिलांची फसवणूक केली, खोटी नावं धारण करून त्यांनी लग्न केलं, असंही निष्पन्न झालं. पण शेवटी कोलकात्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हे सिद्ध झाले आणि त्याला एका खटल्यामध्ये 3 वर्ष आणि दुसऱ्या एका खटल्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा झाली. कारण ते खटल्या ज्या वेळेला चालला त्यांनी बचाव तोच घेतला होता की तो मी नव्हेच. माधव काझी खटला कोर्टात सुरू असताना काझी विरुद्ध ज्या महिलांनी साक्षी दिल्या होत्या त्या महिलांची उलट तपासणी करताना काझीने त्यांच्या चारित्र्याचे अक्षरशः धिंडवडे उडवले. या खटल्यात काझीला 1-2 नव्हे तर तब्बल 23 साक्षीदारांनी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं. पण तरीसुद्धा प्रत्येक वेळी काझी एकच वाक्य बोलत होता आणि ते म्हणजे तो मी नव्हेच. पुढे काझीने घेतलेल्या याच पवित्र्यातून जन्माला आलं ते मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक तो मी नव्हेच. मात्र या नाटकामागची सत्यकथा आजही फारच कमी जणांना माहीत असल्याने माधव काझी सारखा मातब्बर मुरलेला गुन्हेगार खूप कमी जणांना कळू शकला. अपराध महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या क्राईम विशेष भागात वेळ झाली इथे थांबण्याची. भेटूयात पुढील भागात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या गुन्ह्यासह तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.